आज आपण जाणून घेणार आहोत बोरनान हे का घालतात. नवीन वर्षातील पहिले सण म्हणजे संक्रांत. हा सण साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू आहे. तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणे, पतंग उडवणे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम, त्यासाठी वाण देण्याची तयारी, या सगळ्याच गोष्टींचा प्रचंड उत्साह असतो. याचबरोबर आणखी एक गोष्टीची सर्वांना उत्सुकता असते, ते म्हणजे बोरनान. संक्रांतीनिमित्त लहान मुलांचे बोरनान केले जाते, पण यामागे काही कारणे असते आणि काही जणांना माहीत नसते. बोरनान का केले जाते आणि ते कसे करावे हे जाणून घेऊया. पहिले, बोरनान हे का घालतात? मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातलं जातं. शिशुसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरनान घातले जाते. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची ही परंपरा आहे. असे म्हटले जाते, लहान मुलांना ऋतूची बाधा होऊ नये म्हणून ही बोरनान घातली जाते. म्हणून या काळात मिळणारी फळे अर्थात बोरं, उसाचे तुकडे, भुईमुगाचे शेंगा लहान मुलाच्या डोक्यावरून टाकले जातात. तसेच ही फळे त्यांना खाऊ घालतात. दुसरे, कधी करावे बोरनान? मकर संक्रांतीपासून ते साधारणतः रथसप्तमीपर्यंत दिवशीपर्यंत मधल्या काळात कधीही करू शकतो. बोरनानासाठी कोणत्याही शुभमुहूर्ताची गरज नसते. या दिवशी मुलांना काळ्या रंगाचे कपडे घातले जातात आणि तसेच हलव्याचे दागिने घालून बाळाला पाटावर बसवून त्याच्या बाजूला रांगोळी काढली जाते. यावेळी अनेक खेळ खेळून मुलांचा बोरनान कार्यक्रम पार पाडला जातो.